माझा नातू आहे म्हणत मला का उठवायचीस? माझ्यासाठी तू जेवण सोडलंस कित्येकदा, माझ्यासाठी तू जेवण सोडलंस कित्येकदा, पण कधी तक्रार केली नाहीस जरा. माझं पोट भरलं की तुझं समाधान व्हायचं, माझं पोट भरलं की तुझं समाधान व्हायचं, माझ्या हसण्यातच तुझं सुख दडलेलं असायचं. मी आजारी पडलो की रात्रभर जागायचीस, मी आजारी पडलो की रात्रभर जागायचीस, माझ्या कपाळावर हात ठेवून देवाला मारायचीस. माझ्या वेदना तू स्वतःच्या मानायचीस, माझ्या अश्रूंमध्ये तूच जास्त रडायचीस. आजी, तुझ्या गोष्टींनी माझं बालपण रंगवलं, आजी तुझ्या गोष्टींनी माझं बालपण रंगवलं. राजा राणी देव धर्म सांगत स्वप्न पेटवलं. तुझ्या हातचा घास म्हणजे प्रसाद वाटायचा, तुझ्या हातचा घास म्हणजे प्रसाद वाटायचा. तुझ्या मायेपुढे जग खूप छोटं वासायचं. आजी, तुझ्या सुरकुत्यांमध्ये 81 वर्षाचा इतिहास आहे, आजी तुझ्या सुरकुत्यांमध्ये 81 वर्षाचा इतिहास आहे. तुझ्या प्रत्येक केसात अनुभवाचा प्रकाश आहे. तुझं आयुष्य म्हणजे संघर्ष, त्याग आणि प्रेमाची शाळा. तुझं आयुष्य म्हणजे संघर्ष, त्याग आणि प्रेमाची शाळा. तू आमच्यासाठी देवानं दिलेली सर्वात मोठी माळ. तू आहेस म्हणून घराला उभ आहे, तू आहेस म्हणून प्रत्येक सणाला रंग आहे. तुझ्या आशीर्वादाशिवाय माझं एकही पाऊल पडत नाही आणि तुझ्याशिवाय माझं जग पूर्ण होत नाही. आज तू 81 वर्षाची झालीस, पण माझ्यासाठी तू आजही तशीच आहेस. माझ्या डोक्यावरून हात फिरवणारे आणि बाळ म्हणणारे आणि माझ्यासाठी जगाशी भांडणारे. देवाकडं आज एकच मागणं आहे, देवाकडं आज एकच मागणं आहे. तुझं हसू असंच कायम फुलत राहावं, तुझी सावली आमच्यावर आयुष्यभर राहावं. मी मोठा झालो, आयुष्यात पुढे गेलो, पण तुझ्यासमोर उभा राहिलो की मी अजून लहानच होतो. माझ्या आयुष्यातील पहिल्या प्रेमाला, माझ्या घरच्या खऱ्या देवतेला, माझ्या आजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शेवटी दत्तचरणी आणि परमपूज्य परमात्माराज महाराजांच्याकडं एवढंच मागणं की तिनं आता 81 पार केली, आता तिची 100 होऊ दे आणि तिचा असा वाढदिवस साजरा करायचं भाग्य पुन्हा आम्हाला मिळू दे, पुन्हा आम्हाला मिळू दे.